नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपाग, आम आदमी पार्टी सोलापूर शहराचा युवा अध्यक्ष। काल रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय श्री अरविंद केजरीवालजी यांना ईडीनं अटक केलेली, त्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी पूनम गेट येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, चेतन नरोटे भाऊ असतील, अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीतले पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वजण तिथे आमच्या सोबत या लोकशाहीमध्ये हुकुमशाही जी चालवली जात आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात, तानाशाहीच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी तिथं जमा झालेले। मात्र पोलिसांनी दडपशाही करून आम्हाला तिथनं अटक केलेलं आहे। आमचा कोणत्याही पद्धतीनं आम्ही चुकीचं कृत्य तिथं केलं नव्हतं। आम्ही फक्त आणि फक्त मीडियाला बाईट देत होतो, मोदीच्या या हुकुमशाहीच्या विरोधात घोषणा देत होतो। मात्र तिथून आम्हाला उचलून आज इथे पोलीस स्टेशनमध्ये आणून ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेलं आहे। तर आमची देशातल्या प्रत्येक नागरिकाला हेच म्हणणं आहे की आज जर आपण जागे झालो नाही तर येणारा काळ फार भयानक असेल, येणारा काळ लोकशाहीसाठी फार धोकादायक असेल। तर आज ह्या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्याला सर्वांना आवाज उठवणं गरजेचं आहे।